महाराजस्व अभियानात 1650 लाभार्थ्यांना दाखले वाटप. पाडळी येथे महाराजस्वचा जागर, ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद. युवा नेतृत्व किसन आबा शेडगे यांच्या प्रयत्नातून पाडळी ग्रामस्थांना दाखले वाटप. पाडळी येथे महाराजस्व अभियान उद्घाटन प्रसंगी तहसीलदार सुहास थोरात यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणंद पाडळी तालुका खंडाळा येथे उत्सवात पार पडलेल्या शिबिरास महसूल विभागाच्या लोणंद बिटातील देवकाते साहेब यांनी दिवसभर सर्व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून कामे मार्गी लावण्यात आली. विविध 15 सेवांचा लाभ एकाच छताखाली सुमारे 1650 लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा व दाखले वितरित करण्यात आले. सदर शिबिरातून एकूण 3259 प्रकरणात जागीच निपटारा केला. यामुळे ग्रामस्थांचा वेळ व त्रास वाचला. नागरिकांना एकाच ठिकाणी दाखले, सरकारी सेवा मिळावी या दृष्टीने हे शिबिर घेण्यात आले होते. प्रतिनिधी आबासो धायगुडेसह ABP माझा सातारा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी थोडक्यात काही सांगण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळं राबवलेले आहेत, त्याच्यामध्ये जो आहे महाराजस्व अभियान. या अभियानांतर्गत ज्या ज्या शासनाच्या योजना असतील, कृषी विभागाचे असू देत, ग्रामीण विकासाचे असू देत, महसूलचे असू देत, पुरवठा विभागाचे असू देत, अन्य कुठल्याही योजना आहेत, त्यांचा गावोगावी प्रचार आणि प्रसार व्हावा. लोकांना काही ज्या सुविधा आहेत त्या त्याच ठिकाणी मिळाव्यात, त्या गावातच मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका आणि ती राष्ट्र भूमिका आहे. पण लोकांच्या मध्ये पण तेवढा जागरूकता निर्माण झाली पाहिजे की मला कुठली कुठली कागदपत्र लागतात, कुठल्या कुठल्या योजना माझ्यासाठी आहेत, त्याची त्यांनी पण माहिती करून घेतली पाहिजे आणि ह्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे. आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर शासनाने NA टॅक्स माफ केलेला आहे सगळ्यांचा. म्हणजे पूर्वी आपल्याला 200 टॅक्स भरावा लागायचा. आता फक्त शासनाने अशी सुविधा दिली आहे की तो एकदाच भरायचा. जे काय तुमचा 200 टॅक्स आहे तो एकदा भरला की पुढे कधीच भरायची गरज नाही. त्याला आधी मूल्य वन टाइम टॅक्स म्हणतात. ती सुविधा आपल्याला शासनाने दिली आहे, महसूल विभागाने दिली आहे. त्यामुळे जे काही वन टाइम टॅक्स असेल ते एकदा भरला तर तुम्हाला पूर्ण आयुष्यभर परत भरण्याची गरज नाही येण्याच्या बाबतीत. बाकीच्या अन्य सुविधा आहेत. पुरवठा विभागाच्या समजा रेशन कार्ड असेल, तुम्ही इथं आज जरी ऑनलाईन काही सुविधा नसेल तर तुम्ही अर्ज दाखल करून घ्या, रजिस्टरला त्यांची नोंद घ्या आणि लोकांना तुम्ही पर्सनली ऑफिसला गेल्यावर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे लोकांना वारंवार तिकडे यायची गरज पडणार नाही. ग्राम महसूल अधिकारी असतील, त्यांनी सातबारे असतील, काही दुरुस्त करायचे खाते नंबर काय असतील त्या नोंदीच्या काय घ्यायच्या असतील त्यांचे अर्ज व्यवस्थित स्वीकारा. फार्मर ID असतील, DLOचं काही कामं असेल, सगळे ज्या काही योजना असतात, आम्ही सगळ्यांची नावं घेत बसत नाही, पण जे काय असेल तुम्ही लोकांना इथली तर एक सुविधा दिली पाहिजे. अजून एक मला सांगायचा मुद्दा आहे की जी कोरोना काळात वगैरे आपल्या महिला असतील किंवा त्यांच्या कोण घरातला कर्तपुरुष गेला असेल, त्या महिलांसाठीच्या ज्या एकल किंवा मिशन वात्सल्यमधल्या ज्या आपल्याला सुविधा द्यायच्या आहेत, बरोबर ना, तर त्यांच्या नावांची यादी करा. जास्तीत जास्त महिलांना कसा लाभ देता येईल याच्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, त्यांनी सर्वे करा, सगळी यादी द्या आणि जास्तीत जास्त महिलांना आपल्याला लाभ द्यायचा आहे. त्यामुळं हा सर्वे पण झाला पाहिजे. त्या व्यतिरिक्त संजय गांधीच्या इतर योजना आहेत, त्या आपले मंडळ अधिकारी असतील, ग्राम महसूल अधिकारी असतील, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. कुठली कागदपत्र लागतात त्यांच्याकडे तो अर्ज जरी सबमिट केला किंवा आता तुमच्या आधार किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये पण तुम्ही दाखल करू शकता आणि हा जो लाभ आहे तो आपल्या महिला भगिनींसाठी आपल्याला देता येईल. त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या काही योजना असतील त्याची माहिती आपण इथे लावलेलीच आहे. कुठल्या कुठल्या योजना शासनाने केलेल्या आहेत. दाखले असतील, इथं जर शाळा असतील ते मंडळ अधिकाऱ्यांनी मी यापूर्वी सूचना दिल्या असतील. 9वी 10वीची मुलं असतील त्यांचे आताच कॅम्प स्वरूपात आपण दाखले घ्यायचे आहेत. मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त दाखले एकत्र करून इथल्या माहिती सेवेकडे द्यायचे आहेत. एका दिवसात आपल्याला त्या शाळा कव्हर करून सगळ्यांना दाखले आपल्याला देता येतील. याप्रमाणे ज्या काही सुविधा आपल्याला इथे करता येतील आपण त्या देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पण तुमच्या समोर जे आपण प्रत्येक विभागाचे बसलेले आहेत, तुमच्या अडीअडचणी त्यांना सांगा. अगदी काय असेल ऑफिसला जाऊन ती करण्याची गरज असेल तर तुम्ही त्यांचे अर्ज स्वीकारा, व्यवस्थित स्वीकारा, रजिस्टरला नोंद घ्या, त्यांना पोच द्या. याप्रमाणे इथले जे काही अडीअडचणी असतील त्या गावकऱ्यांना आपल्याला इथं सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी आपला जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष आपण काही दाखल्याचं वाटप वगैरे असेल ते घेऊया आणि ज्या ज्या तुमच्या काय अडचणी असेल त्या त्या टेबलवर पुरवठा विभाग असेल,
किंवा अन्य विभाग असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची कामं किंवा अर्ज दाखल करू शकता. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.